गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बघा, करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं बघा. क्रिचॉफचे 2 लॉज, त्यानंतर व्हीटस्टोनचं एक नेटवर्क बघितलं किंवा व्हीटस्टोन्स ब्रिज बघितला. या व्हीटस्टोन ब्रिजची एक 2 ऍप्लिकेशन बघितले आपण. एक डिटर्मिनेशन ऑफ अननोन रेजिस्टन्स आणि त्याचबरोबर केल्विन्स मेथड म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ रेजिस्टन्स ऑफ एनी डिव्हाइस लाईक गॅल्व्हॅनोमीटर. अगदी कपॅसिटर, इंडक्टर याचे सुद्धा रेजिस्टन्सेस आपण याच्या सहाय्याने कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर मीटर ब्रिजच्या काही एरर्स बघितल्या. तो एक क्वेश्चन विचारतात बरं का. त्या पुस्तकाच्या डार्क चौकटीमध्ये दिलेलं सुद्धा वाचायचं, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. त्याचबरोबर आपण पोटॅन्शिओमीटर हा एक डिव्हाइस बघितला. त्या पोटॅन्शिओमीटरचं वर्किंगचं प्रिन्सिपल म्हणजे काम करण्याचं तत्व, त्याचं प्रूफ, आणि त्यानंतर एक 4-5 ऍप्लिकेशन आपण बघितले की ईएमएफ कम्पेअर करण्यासाठी, दिलेल्या सेल्सचा ईएमएफ कम्पेअर करण्यासाठी किंवा ईएमएफ कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्याचबरोबर एखाद्या बॅटरी सोर्सचा किंवा त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा पोटॅन्शियल डिवायडर म्हणून त्याचा उपयोग होतो किंवा ऑडिओ कंट्रोलसाठी त्याचा उपयोग होतो किंवा मोशन सेन्सॉर म्हणून त्याचा उपयोग होतो. असे 4-5 आपण ऍप्लिकेशन बघितले. त्यानंतर त्याचे काही ऍडव्हान्टेजेस आपण बघितले आणि डिसएडव्हान्टेजेस सुद्धा पाहिले. आता या चॅप्टरमध्ये आणखी एक 2 छोटे छोटे पॉइंट तुम्हाला दिलेत. आता आपल्याला शिकायचं आहे गॅल्व्हॅनोमीटर. जो गॅल्व्हॅनोमीटर किंवा व्होल्ट मीटर किंवा ॲमीटर प्रॅक्टिकल करत असताना तुम्ही तुमच्या लॅबमध्ये वापरता, हा गॅल्व्हॅनोमीटर कसा कन्स्ट्रक्ट होतो, त्याचं थोडंसं कन्स्ट्रक्शन वर्किंग जास्त डीप मध्ये नाही, परंतु थोडंसं ॲमीटर कसा तयार करायचा, त्याचा व्होल्ट मीटर कसा तयार करायचा, हे थोडंसं आज आपण पाहणार आहोत. गॅल्व्हॅनोमीटर. आता काय बघा, याची डेफिनेशन करताना अशी करतात. इट इज ए डिव्हाइस which is used to measure the currents as well as potential difference in the circuit किंवा sensation of current in the circuit. अशा पद्धतीनं याची डेफिनेशन करतात. आता हा गॅल्व्हॅनोमीटर तुम्ही बघता एका बॉक्स मध्ये असतो, छोट्याशा एक ब्लॅक कलरचं किंवा व्हाईट कलरचं बॉक्स असतं, त्या बॉक्स मध्ये तो असतो. पण आतल्या बाजूला काय असतं, ह्याचं पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन आपण बघूया, मग वर्किंग बघूया. त्याच्या आतमध्ये जर खोलून आपण बघितलं तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे कॉईल. आता ही कॉईल कशी सिच्युएट केलेली असते, तर पहिल्यांदा हा बघा मोठा काढतोय जरा, अशा पद्धतीचा सिलेंड्रिकल स्वरूपाच, साधारण या चॉकचा जो शेप आहे अशा स्वरूपाचा एक सिलेंड्रिकल असा एक आयर्न कोअर असतो. त्याला कोअर असं म्हणतात, आयर्न कोअर. आयर्नचा एक तुकडा असतो सिलेंड्रिकल. त्या आयर्न कोअरवर एक रेक्टँग्युलर छोटीशी अगदी निग्लिजिबल वेटची म्हणजे अगदी लाईट वेट अशा स्वरूपाची एक फ्रेम असते नॉन कंडक्टिंग मटेरियलची. आणि या नॉन कंडक्टिंग मटेरियलची फ्रेम रेक्टँग्युलर स्वरूपात असते, रेक्टँगल, आयताकृती. आणि ती फ्रेम अशा पद्धतीनं याच्यावर
या आयर्न कोअरच्या वरच्या बाजूला ही फ्रेम आहे बघा, रेक्टँग्युलर फ्रेम ऍडजस्ट केलेली असते या आयर्न कोअरच्या वरच्या बाजूला. थोडीशी तिरकी दाखवली मी मुद्दाम. ही कशी फिरू शकते त्याच्यावरून, अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट असते. आणि मग या फ्रेमवर एक कॉपर वायर, एका पर्टिक्युलर गेजची एक कॉपर वायर, ज्याला नॉन मेटॅलिक कोटिंग असेल, म्हणजेच नॉन कंडक्टिंग मटेरियलचं कोटिंग असेल त्या वायरवर, अशा पद्धतीची एक वायर घेतात. त्या वायरचं एक टोक या ठिकाणी घेतलं आणि मग ही वायर या रेक्टँग्युलर फ्रेम, त्याला मी नाव देतो PQRS, किंवा इथून सुरुवात करू PQRS, अशा पद्धतीनं त्याच्यावर ती कॉपर वायर वाइंड केली जाते. आपल्याला सफिशियंट स्वरूपात म्हणजे सॅटिस्फॅक्टरी स्वरूपात असणारे नंबर ऑफ वाइंडिंग त्याच्यावर टाकायचे. मग 1000 वाइंडिंग घ्या, 1500 घ्या, 2000 घ्या, 50 घ्या, 100 घ्या, आपल्याला सॅटिस्फॅक्टरी स्वरूपात. जास्त मोठी पण झालं नाही, वेट पण वाढलं नाही पाहिजे, त्याच्या टॉर्क टू वेट रेशो प्रॉपर असला पाहिजे, अशा पद्धतीनं वाइंडिंग त्याच्यावर टाकतात. आणि मग राहिलेलं दुसरं टोक दुसऱ्या कनेक्शनसाठी इथं वापरतात. हे झाले कॉइलचे 2 टर्मिनल्स. आता ही जी कॉइल आहे, ही कॉइल पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल डायग्राम. ही कॉइल बरोबर एक कॅव्हिटी टाइप मॅग्नेट असतो. मॅग्नेटचे 2 पीस असतात, किंवा हॉर्शू टाइप मॅग्नेट असतो. हॉर्शू टाइप मॅग्नेट, या पद्धतीनं हॉर्शू टाइप मॅग्नेट मी काढत बसत नाही, पण नुसता त्याचा एवढा पार्ट काढतो. अशा पद्धतीचा एक हॉर्शू टाइप या ठिकाणी एक कॅव्हिटी तयार केलेली असते. कॅव्हिटी तयार केलेली असते या बाजूला. हा समजा एन पोल असेल, तर या बाजूला सुद्धा त्याच मॅग्नेटचा दुसरा पार्ट असतो. हा मॅग्नेटचा दुसरा पार्ट, इकडे एस पोल असतो. आणि हा हॉर्शू टाइप मॅग्नेट आहे इकडे पाठीमाग, हॉर्शू टाइप आहे तो, आता मी दाखवत बसत नाही. अशा पद्धतीनं ह्या कॉइलचा जो ऍक्सिस आहे, याला ऍक्सिस म्हणतो मी, कॉइलचा ऍक्सिस, या कॉइलचा हा ऍक्सिस बरोबर या सर्क्युलर कॅव्हिटी टाइप मॅग्नेटच्या सेंटरला यावा, अशा पद्धतीनं अरेंजमेंट केलेली असते. आता तुम्ही म्हणाल ही कॉइल अंतराळी राहील का अशी? नाही. मग तो जो बॉक्स असतो, त्या बॉक्सच्या वरच्या आणि खालच्या बाजूला असे 2 बेस केलेले असतात, आणि त्या बेसला ही कॉइल स्पायरल, अगदी सेन्सिटिव्ह मटेरियल पासून आणि सेन्सिटिव्ह स्वरूपाच्या अशा 2 स्पायरल स्प्रिंग्ज असतात. आणि या स्पायरल स्प्रिंग्जनी, इथे एक असते, खालच्या बाजूला एक असते, अशा 2 स्पायरल स्प्रिंगनी ती कॉइल पायोट केली जाते, म्हणजे अशी तरवून ठेवली जाते, अशी तरवून ठेवली जाते 2 स्प्रिंगांनी त्या बॉक्सच्या त्या बेसला त्या. आणि मग त्या स्पायरल स्प्रिंग त्या बॉक्सच्या त्या बेसला चिटकवलेली असते, म्हणजे फिट केलेली असते. आणि मग त्या स्पायरल स्प्रिंगचं काम काय? हा आयर्न कोर आणि त्याची असणारी कॉइल, त्याच्यावर असणारी रेक्टँग्युलर कॉइल, त्याला पायोट करणे. पायोट म्हणजे तरवून ठेवणे, अशा पद्धतीने ठेवलेले असते. त्यानंतर याच्यावर एक पॉइंटर असतो, पॉइंटर, आणि तो पॉइंटर तुम्हाला या ठिकाणी एक अशा पद्धतीचं अँग्युलर स्केल असतं, अँग्युलर स्केल. मग या ठिकाणी 0 असतो, इकडं
जवळजवळ 10 डिव्हिजन, इकडे जवळजवळ 10 डिव्हिजन, किंवा 30 डिव्हिजन, इकडं 30 डिव्हिजन, इकडं 30 डिव्हिजन. अशा पद्धतीने हे कॅलिब्रेटेड स्केल असतं, कॅलिब्रेट केलेलं स्केल असतं. आणि या स्केलवर हा पॉइंटर तुम्हाला एक ठराविक डिफ्लेक्शन दाखवत असतो, ठराविक डिफ्लेक्शन दाखवत असतो. आता हे डिफ्लेक्शन कशावर डिपेंड असतं, तर या कॉइल मधून जाणाऱ्या करंटवर डिपेंड असतं. ते वर्किंग आपण बघणारच आहे. अशा पद्धतीनं एक कॉइल जी या स्पायरल स्प्रिंगच्या मदतीनं इथं पायोट केलेली आहे, बरोबर या कॅव्हिटी टाईप मॅग्नेटच्या, कॅव्हिटी टाईप मॅग्नेट, सर्क्युलर कॅव्हिटी टाईप मॅग्नेटच्या बरोबर सेंटरला त्याचा ऍक्सिस येईल अशा पद्धतीनं पायोट केलेली असते. आणि ही कॉइल त्या पायोशननं, त्या स्प्रिंगच्या आधारे अशा पद्धतीनं रोटेट होते किंवा मूव्ह होते, अशा पद्धतीनं रोटेट होते. त्यालाच मुव्हिंग कॉइल म्हणूया आपण. म्हणून याच गॅल्व्हॅनोमीटरला दुसरं नाव आहे, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर असंही म्हणतात बरं का. काही जण त्याला MCG शॉर्ट मध्ये म्हणतात, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. काही जण असंही म्हणतात, परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. अजून दुसरं नाव परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल, PMMC असंही म्हणतात. मग तुम्ही म्हणाला असं परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल, मग परमनंट कॉइल मुव्हिंग मॅग्नेट असं काय असतं का? परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉइल त्याच्याऐवजी परमनंट कॉइल मुव्हिंग मॅग्नेट असाही एक असतो बरं का. त्याचंही उदाहरण आहे, त्याला टँजंट गॅल्व्हॅनोमीटर म्हणतात. टँजंट गॅल्व्हॅनोमीटर शॉर्ट मध्ये TG म्हणतात, TG. अशा पद्धतीनं गॅल्व्हॅनोमीटर म्हणा, नाहीतर MCG म्हणा, नाहीतर PMMC म्हणा, अशा पद्धतीनं याचं हे कन्स्ट्रक्शन केलेलं असतं. याच्यामध्ये हे पायोटेड टाईप झाला, पायोटेड टाईप. इथं लिहितो मी, पायोटेड टाईपचा झाला, की ज्यामध्ये सेन्सिटिव्ह स्प्रिंगच्या साह्यानं ही कॉइल, म्हणजे त्या आयर्न कोअर सहित, या आयर्न कोअर सहित ती कॉइल पायोट केलेली असते. म्हणून पायोटेड टाईप MCG किंवा पायोटेड टाईप गॅल्व्हॅनोमीटर. त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही टेबलवर वापरता तुमच्या लॅबमध्ये तो गॅल्व्हॅनोमीटर किंवा अॅमीटर किंवा व्होल्टमीटर. पण याच्यामध्ये अजून एक टाईप असतो, त्याला म्हणतात सस्पेंडेड टाईप. सस्पेंडेड टाईप. आता यामध्ये काय असतं, आता छोटं काढतोय, यामध्ये हा आयर्न कोर कॉइल हे कॅव्हिटी टाईप परमनंट स्ट्रॉंग मॅग्नेट, ते मॅग्नेट पण लॅमिनेटेड स्वरूपात असतात. कसले? लॅमिनेटेड स्वरूपात. म्हणजे मॅग्नेट असा अखंड नसतो, तो अखंड तयार करतात, पुन्हा त्याचे चकत्या तयार करतात. ब्रेड कसा असतो, अखंड ब्रेड, तुम्ही मागायला गेला की तो अखंड ब्रेड घेतो आणि त्याच्याशी स्लाइस करतो तयार. अशा पद्धतीनं त्या परमनंट मॅग्नेटचे स्लाइस तयार केले जातात आणि पुन्हा ते स्लाइस थोडस गमेटिंग मटेरियल घेऊन त्याने चिटकवलेले असतात. कशासाठी? तर यामध्ये जो ईडी करंट प्रोड्यूस होतो, तो ईडी करंट असोलेशन प्रोड्यूस करेल या पॉइंटरला, असे असोलेशन्स, ते टाळण्यासाठी, तो ईडी करंट प्रोड्यूस होतो, तो टाळण्यासाठी हा मॅग्नेट लॅमिनेटेड स्वरूपात घेतात, लॅमिनेटेड. आता सस्पेंडेड टाईप मध्ये हे सगळं एवढं असंच असतं, आहे असं. या ठिकाणी हा आयर्न कोर, त्याच्यावर रेक्टँग्युलर कॉइल, कॅव्हिटी टाईप मॅग्नेट्स, हे सगळं NS आहे असं असतं. फक्त यामध्ये फरक काय असतो बघा, ही जी सस्पेंडेड ही कॉइल जी आहे, ही कॉइल त्या सेन्सिटिव्ह स्प्रिंगा न वापरता, पायोट करण्यासाठी स्प्रिंगा न वापरता, सेन्सिटिव्ह स्वरूपाची, ज्याचा टॉर्क टू ट्विस्ट रेशो कमीत कमी असावा, अशा पद्धतीची एखाद्या मटेरियलची वायर, उदाहरणार्थ फॉस्फर ब्रॉन्झ वायर, त्या फॉस्फर ब्रॉन्झ वायरनं ही सस्पेंड करतात एका रिजिड सपोर्टला. हा रिजिड सपोर्ट आहे.
ही फॉस्फर ब्रॉन्झ वायर आहे, त्या वायरनं सस्पेंड करतात ती कॉईल आणि मग एका मोठ्या बॉक्समध्ये हे पॅक करतात. ते रिजिड सपोर्ट तिथलाच असतो. या ठिकाणी कॉईल कशी असते बघा, कॉईलचं एक टर्मिनल या फॉस्फर ब्रॉन्झ वायरला असतं आणि ते फर्दर कनेक्शन साठी इकडे घेतलं जातं. या ठिकाणी घेतो. म्हणजे फॉस्फर ब्रॉन्झचा उपयोग दोन आहे, एक कॉईलला सस्पेंड करणे आणि दुसरा करंट पण कॉईल पर्यंत घेऊन जाणे. असे दोन उपयोग आहेत. आणि त्याचबरोबर खालच्या बाजूला आणखी एक फॉस्फर ब्रॉन्झचा तुकडा या ठिकाणी इथं वापरतात, स्पायरल स्वरूपात तयार करून पुन्हा त्याचं एक कनेक्शन, त्याचं एक एंड फर्दर कनेक्शन साठी घेतात. अशा पद्धतीनं याला म्हणतात सस्पेंडेड टाईप गॅल्व्हनोमीटर. आता तुम्ही म्हणाल यात स्केल दिसत नाही, काय दिसत नाही, ते कुठं असतं? तर यामध्ये स्केल, कॅलिब्रेटेड स्केल याच्यावर नसतं आणि अशा पद्धतीचं अँग्युलर नसतं. त्यासाठी लिनियर स्केल म्हणजे आपली पट्टी, की ज्या पट्टीवर 0 मध्ये घेतात, इकडे 50 सेंटीमीटर, इकडे 50 सेंटीमीटर, अशा पद्धतीची 1 मीटरची पट्टी असते. आणि मग ती पट्टी या सस्पेंडेड टाईप गॅल्व्हनोमीटर पासून 1 मीटर अंतरावर टेबलवर एका स्टँडवर ती पट्टी अशी आडवी फिट केलेली असते आणि त्याला एक लॅम्प जोडलेला असतो. याला लॅम्प स्केल अरेंजमेंट म्हणतात. लॅम्प स्केल अरेंजमेंट. आता ह्या लॅम्प मध्ये पुढून फोकस लाईट असतो आणि त्या लॅम्पच्या पुढच्या बरोबर माउथला एक उभी वायर पण असते की ज्याची शॅडो आपल्याला मिळावी. ती वायर म्हणजेच आपला पॉइंटर. ती वायर म्हणजे आपला पॉइंटर. अशा पद्धतीने तो पॉइंटर असतो. आणि मग लॅम्पचा ती लॅम्प स्केल अरेंजमेंट 1 मीटर अंतरावर ठेवतात आणि या फॉस्फर ब्रॉन्झ वायरवर इथं एक छोटासा सर्क्युलर स्वरूपाचा मिरर ऍडजस्ट करतात. मिरर, एम म्हणतो मी त्याला. एक मिरर ऍडजस्ट केलेला असतो याच्यावर. तो हे अगदी लाईट वेट असतो, अत्यंत लाईट वेट असा मिरर इथं ठेवतात. मग होतं काय बघा, 1 मीटर अंतरावर टेबलवर हा गॅल्व्हनोमीटर म्हणजे सस्पेंडेड टाईप गॅल्व्हनोमीटर MCG हा एका भिंतीवर करेक्ट हॉरिझॉन्टल स्वरूपात फिट केलेला असतो आणि त्या भिंतीच्या समोर साधारण एक लॉंग टेबल असतं. त्या टेबलवर ही लॅम्प आणि स्केल एका स्टँडवर ऍडजस्ट केलेले असतात. लॅम्प स्केल अरेंजमेंट 1 मीटर अंतरावर. आणि मग लॅम्प असा थोडासा तिरका करून त्याचा फोकस या मिररवर मारतात आणि त्या मिररवरचं रिफ्लेक्शन या पॉइंटरचं त्या स्केलवर येतं, पट्टीवर. आणि ती थोडीशी ट्रान्सपरंट स्वरूपाची पट्टी असते म्हणजे प्लास्टिकची वगैरे, आणि त्याच्यावर तो आपल्याला पॉइंटर पाठीमागून दिसत असतो. म्हणजे त्यामध्ये लिनियर स्केल आहे, यामध्ये अँग्युलर स्केल आहे. लक्षात घ्या, त्यामध्ये स्केल आहे लिनियर आणि यामध्ये स्केल आहे अँग्युलर. त्यामध्ये लिनियर स्केल इज कॅलिब्रेटेड फॉर द फर्दर मेजरमेंट, यामध्ये अँग्युलर स्केल इज कॅलिब्रेटेड फॉर द फर्दर मेजरमेंट्स. एवढाच फरक असतो याच्यामध्ये. बाकी दोघांचं वर्किंग प्रिन्सिपल सेम, म्हणजे काम करण्याचं तत्व सेम. हे झालं कन्स्ट्रक्शन. बघा, पायोटेड किंवा सस्पेंडेड टाईप गॅल्व्हनोमीटर हे झालं कन्स्ट्रक्शन. आता थोडस याच्यामध्ये वर्क कसं होतं बघूया, वर्किंगचं तत्व बघूया थोडस. आता काय होतं बघा, हा सस्पेंडेड टाईप मी जरा कॅन्सल करतो इथून. आपल्याला जो काय करंट मोजायचा आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे, मेजर करायचं आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स किंवा करंट या कॉइलच्या या 2 टर्मिनल मध्ये देतात. ती टर्मिनल्स बाहेरच्या बाजूला तुम्हाला त्या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला एक रेड आणि एक ब्लॅक अशा स्वरूपाचे नॉब देतात का नाही, त्याला आणून जोडलेले असतात हे 2 टर्मिनल. मग तुम्ही बाहेरच्या बाहेर ते जोडत असता. अशा पद्धतीने या 2 पॉइंट मध्ये जो काय करंट आपल्याला मेजर करायचा असेल, तो करंट आपण इथं जर कनेक्ट केला
तर या कॉईल मधून तो करंट पास होतो, अशा पद्धतीनं तो या रेक्टँग्युलर कॉईल मधून सर्क्युलेट होतो आणि इथून बाहेर येतो. आता या कॉईल मधून हा करंट पास झाला की माहिती आहे आपल्याला, ओरस्टेडच्या म्हणण्यानुसार एखाद्या कंडक्टर मधून करंट पास झाला तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होत आणि हे मॅग्नेटिक फील्ड त्याला म्हणायचं इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड या कॉईलचं स्वतःच. आणि मग ही कॉईल ठेवले बाहेरच्या मॅग्नेटमध्ये, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवले. रेडियल स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड ही कॅव्हिटी अप्लाय करत असते त्याच्यावर. मग या कॅव्हिटी टाइप मॅग्नेटचं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आणि या कॉईलचं इंड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड, या दोघांमध्ये इंटरॅक्शन होत. आपण बघत नाही का, मॅग्नेटचे एन एन पोल आणल्यावर, एकत्र आणल्यावर कसे असे बाजूला जातात, चिटकत नाहीत एकमेकाला आपण प्रयत्न केला तरी. किंवा एन एस पोल असे जवळ आणले तर ओढले तरी पुन्हा पटकन ते चिकटतात. अशा पद्धतीनं दोन मॅग्नेटिक फील्ड मध्ये इंटरॅक्शन होत. इथं induced magnetic field of the coil and external radial type strong magnetic field, they are interact between each other. आणि मग या इंटरॅक्शन मध्ये एक मॅग्नेटिक टॉर्क तयार होतो. तो कसा होतो ते नंतर सांगतो. आणि हा टॉर्क त्या कॉइलवर ऍक्ट होतो. आता मुव्हिंग स्वरूपाची कॉइलच आहे, मॅग्नेट परमनंट आहे, फिक्स आहे मॅग्नेट, कॉइलच मुव्हिंग आहे. हा टॉर्क या कॉइलवर ऍक्ट होतो. टॉर्क म्हणजे दोन फोर्सची कपल, की ज्यामध्ये ते दोन फोर्सेस तीन अटी पूर्ण करतात. एक, दे आर नॉन कोलिनियर म्हणजे एका रेषेत नसतात. नंबर 2, दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड, सारख्या मॅग्निट्यूडचे असतात. नंबर 3, दे आर ऍक्ट अपोजिट इन डायरेक्शन, एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतात. आणि मग अशा पद्धतीचे दोन फोर्सेस एखाद्या बॉडीवर ऍक्ट झाले तर त्या बॉडीवर टॉर्क ऍक्ट होतो. आणि टॉर्क काय करू शकतो, रोटेशनल मोशन किंवा अँग्युलर मोशन. आणि मग अशा पद्धतीनं हा टॉर्क या कॉइलवर ऍक्ट झाला की ही कॉइल अशा पद्धतीनं रोटेट होते. आणि कॉइल रोटेट झाली की हा पॉइंटर याच्यावर डिस्प्लेस होतो. अशा पद्धतीनं इकडे रोटेट झाली, पॉइंटर झिरोच्या इकडे जाईल, इकडे रोटेट झाली, पॉइंटर झिरोच्या इकडे येईल. आणि मग त्या पॉइंटरच्या टिपला एक अशा पद्धतीचं अँग्युलर कॅलिब्रेटेड स्केल, मग करंट मोजण्यासाठी असेल तर करंटचं, आणि पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणार असतात तर पोटेन्शियल डिफरन्स, असं स्केल कॅलिब्रेट आपण करतो. कसं करायचं ते पुढे आहे, कॅलिब्रेट करतो. आणि मग या स्केलवर तो पॉइंटर आपल्याला एक डिफ्लेक्शन देतो. जेवढा या कॉइल मधून करंट जास्त, तेवढा या कॉइलचा इंड्यूस झालेला मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड जास्त, तेवढं बाहेरच्या स्ट्रॉंग फील्डची इंटरॅक्शन जास्त, तेवढा टॉर्क जास्त आणि तेवढं डिफ्लेक्शन जास्त. अशा पद्धतीनं कॉइल मधून पास होणारा करंट या पॉइंटरच्या डिफ्लेक्शनसाठी किंवा त्या कॉइलच्या स्वतःच्या डिफ्लेक्शनच्या अँगलला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हे त्याचं प्रिन्सिपल आहे. मग प्रिन्सिपल सांगताना कसं सांगायचं बघा, याच्या कामाचं तत्व जसं आपण पोटॅन्शियोमीटर सांगितलं, काय potential difference between the 2 points of the potentiometer wire is always directly proportional to length of wire in between that 2 points. तसं याचं प्रिन्सिपल सांगताना सांगायचं, वर्किंगचं प्रिन्सिपल, the magnitude किंवा amount of current passed through the coil is directly proportional to deflecting angle of the coil. I is directly proportional to theta. I is directly proportional to theta. हे याच्या वर्किंगचं प्रिन्सिपल आहे. आणि त्याचाच उपयोग आपण मेजरमेंटसाठी करतो, पोटेन्शियल डिफरन्सच्या आणि करंटच्या मेजरमेंटसाठी. आता यामध्ये तुम्ही म्हणाल टॉर्क कसा ऍक्ट होतो,
ते थोडस तुमच्या डोळ्यासमोर असावं, नाही तुम्हाला द्या पुस्तकामध्ये, पण तुम्हाला माहिती पाहिजे. आता या ठिकाणी मी टॉप व्ह्यू घेणार आहे, म्हणजे वरून बघणार आहे, ह्याच्याकडे वरून बघणार आहे, टॉप वरच्या बाजूनं. त्यावेळी तुम्हाला हे कॅव्हिटी टाईप मॅग्नेट अशा पद्धतीने दिसतील. डायग्राम बाहेर जात नाही ना? बघा, हे कॅव्हिटी टाईप मॅग्नेट अशा पद्धतीने दिसतील. गेला? बघा आता थोडं सर्कल अगोदर माझ्या काढू का आता पलीकडे? बघा, या ठिकाणी मी सर्कल काढतोय अगोदर, आणि मग या ठिकाणी हा कॅव्हिटी टाईप मॅग्नेटचा हा एन पोल, हा एन पोल, त्याचबरोबर हा कॅव्हिटी टाईप मॅग्नेटचा एस पोल, हा एस पोल, त्याचा हा सेंटर, आणि मग यामध्ये लक्षात घ्या रेडियल स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड तयार होत, म्हणजे एन पासून एस कडे जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा असतात बघा. हे बघा, रेडियल स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं. त्या सगळ्या लाईन्स ऑफ फोर्स या सर्कलच्या, कॅव्हिटीनं तयार केलेल्या सर्कलच्या सेंटर मधून पास होतात, एन पासून एस कडे, या अशा 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 पद्धतीच्या. आणि यामध्ये आपण बघा इथं हा आयर्न कोर, आयर्न कोर, आणि त्यामध्ये ही कॉईल अशा पद्धतीनं PQRS आहे बघा, असे ऍडजस्ट केले. आता हा मी टॉप व्ह्यू घेतोय, टॉप व्ह्यू बघा. आयर्न कोरचा वरचा भाग फक्त दिसतोय सर्क्युलर, सिलेंड्रिकल भाग खाली आहे, आतल्या बाजूला आहे. आणि मग यावर जी कॉईल आहे त्या कॉईलचा फक्त PQ भाग दिसतोय बघा, या कॉईलचा PQ, हे बघा, हा PQ भाग फक्त दिसतोय. हा PQ आर्म दिसतोय, म्हणजे पीच्या आतल्या बाजूला एस पॉइंट आहे, क्यूच्या आतल्या बाजूला आर पॉइंट आहे, आणि मागच्या बाजूला SR, मागच्या बाजूला SR आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीनं फक्त PQ पार्ट दिसतोय या कॉईलचा. आणि मग कॉईल कशीही फिरली बघा, कॉईल कशीही फिरली तरी या रेडियल मॅग्नेटिक फील्डच्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्सला PQ आणि SR दे आर रिमेन्स पॅरलल. कसं आहे, कॉईल अशी घेतली, हे बघा, इथून जाणारी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशी आहे, PQ ला पॅरलल, SR ला पॅरलल, पण PS आणि QR ला परपेंडिक्युलर. लक्षात घ्या, PS असे आत आहेत, त्याला परपेंडिक्युलर अशा स्वरूपाचे. बर, कॉईल समजा रोटेट झाली, अशी फिरली बघा, अशी झाली कॉईल, तरी सुद्धा इथून जाणारी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सेंटर मधून जाते, ती PQ ला आणि SR ला पॅरलल, PQ ला SR ला पॅरलल, पण PS ला आणि QR ला परपेंडिक्युलर. अशा स्वरूपाच्या लाईन्स ऑफ फोर्स असणार रेडियल मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी काय होतं, या कॉईलवर ऍक्ट होत. आणि मग बघा, या ठिकाणी आता दुसरा डायग्राम मी दाखवतो. बघा, इथं समजा या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे B एवढ्या इंडक्शनचं, आणि यामध्ये ही कॉईलचा एक टर्न मी घेतोय फक्त बरं का. यामध्ये ही कॉईल PQRS आपण हे केलेली आहे, PQRS, PQRS बघा, अशा पद्धतीने. आता बघा, PQ आणि SR ला पॅरलल, म्हणजे याच्यावर मॅग्नेटिक फील्डचा कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. आपण बघितलंय 11वी मध्ये, समजा या कॉईल मधून करंट पास झाला की या ठिकाणी हा करंट इथून या P ला
पी पासून एस, एस पासून आर, आर पासून क्यू, क्यू पासून परत इकडं बाहेर. अशा पद्धतीनं करंट पास झाला की या ठिकाणी सिच्युएशन अशी झाली, करंट कॅरिंग कंडक्टर्स आर केप्ट इन ए एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. 11वी मध्ये बघितलं आपण. आणि त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स एफ इक्वल टू BIL साइन थिटा. बी म्हणजे हे बाहेरचे मॅग्नेटिक फील्ड, आय म्हणजे त्यातून जाणारा करंट त्या कंडक्टर मधून, एल म्हणजे त्या कंडक्टरची लेंथ, आणि थिटा म्हणजे त्या कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्डशी किंवा त्या करंट कॅरिंग एलिमेंटचं मॅग्नेटिक फील्डशी असणार अँगल. मग बघा आता PQ आणि SR दे आर ऑलवेज पॅरलल टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. मग पॅरलल म्हणजे अँगल किती झाला? 0. म्हणजे साइन 0 0 म्हणजे त्याच्यावर कुठलाही फोर्स पडत नाही, हे लक्षात घ्या. आणि मग राहिलेला PS आणि QR ला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री अँगल. या लाईन्स ऑफ फोर्स कशा आहेत? PS ला आणि QR ला परपेंडिक्युलर 90 डिग्री अँगल. मग साइन 90 1 म्हणजे मॅक्झिमम फोर्स BIL दोघांवरही ऍक्ट होत. मॅक्झिमम फोर्स BIL एवढा फोर्स ऍक्ट होतो. पण हा फोर्स ऍक्ट होताना कसा होतो बघा. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, मिडल फिंगर करंट ची डायरेक्शन, फोर फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, आणि त्यावेळी थंब इंडिकेट दी फोर्स. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. आणि मग बघा इथं मी लावतोय लेफ्ट हँड रूल. मॅग्नेटिक फील्ड त्या डायरेक्शन मध्ये आहे, मी बोट हे त्या डायरेक्शन मध्ये घेतो. मॅग्नेटिक फील्ड फोर फिंगर. करंट आहे खालच्या दिशेने, बघा करंट आहे या दिशेने, आणि मग फोर्स असणार आहे त्याच्यावरचा या थंबच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे या PS वर डायग्राम दिसतोय का? या PS वर हा फोर्स तुमच्या डायरेक्शन मध्ये, मी इथं सर्कल काढून पॉइंट काढतो, आणि तो किती आहे? BIL. एल म्हणजे PS ची लेंथ, आय म्हणजे त्यातून जाणारा करंट, आणि बी म्हणजे बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड. एवढा फोर्स या ठिकाणी PS वर ऍक्ट होतोय. SR चा काय संबंध नाही, 0 फोर्स त्याच्यावर. आता QR बघा. आता या QR ची लेंथ तीच आहे, करंट तोच जातोय त्यातून, आणि बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड QR ला पण तेच आहे. म्हणजे फोर्सची मॅग्निट्यूड तीच आहे, फक्त डायरेक्शन बघूया आपण. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल परत एकदा. मग QR मधला करंट वरच्या दिशेने आहे, करंटला मिडल फिंगर वरच्या दिशेने. मॅग्नेटिक फील्ड त्या डायरेक्शन मध्ये आहे, बघा बोट या डायरेक्शन मध्ये, बघा तिथं बघायचं. आणि थंब झाला आतल्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स F एवढाच आहे, पण तो आतल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो. तो दाखवतो आपण सर्कल काढून क्रॉस न दाखवतो. मॅग्निट्यूड तीच आहे, F एवढीच आहे. अशा पद्धतीनं या कॉइलच्या SR वर फोर्स बाहेरच्या डायरेक्शन आणि QR वर फोर्स आतल्या डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं दोन फोर्सेस नॉन कोलिनियर, एक इथे रेषा आहे एक इथे रेषा, नॉन कोलिनियर आहेत, इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. म्हणजे टॉर्क तयार होतो, आणि तो टॉर्क त्या कॉइलला डिफ्लेक्ट करतो. कॉइल मधून करंट पास झाला की डिफ्लेक्ट करतो. अशा पद्धतीनं हा मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर म्हणजेच आपला साधा गॅल्व्हॅनोमीटर अशा पद्धतीनं ऍक्ट होत असतो. आता मी हेच याचं प्रूफ बघत नाही, प्रूफ नाहीच आहे तुम्हाला, फक्त इक्वेशन सांगतो. मग यामध्ये I इज प्रोपोर्शनल थिटा. जेवढा जास्त करंट तुम्ही कॉइल मधून पास कराल तेवढं जास्त डिफ्लेक्शन तुम्हाला मिळेल, मान्य. पण या प्रोपोर्शनॅलिटी मध्ये काय असतं, कॉन्स्टंट काय काय असतं बघा. याचं वर्किंगचं इक्वेशन बघा, इथं लिहितोय या, आणि तुम्ही लिहून घ्यायचं. या वर्किंगचं इक्वेशन आहे करंट पास्ड थ्रू दी कॉइल इज इक्वल टू C, म्हणजे त्याला म्हणतात गॅल्व्हॅनोमीटर कॉन्स्टंट. तो कशावर डिपेंड असतो सांगतोय, डिवायडेड बाय NBA. NBA सांगतोय काय आहे ते, इनटू थिटा. इनटू थिटा. थिटा म्हणजे डिफ्लेक्शन, तुम्हाला माहिती आहे कॉइलचं असणार डिफ्लेक्शन, इथं मोजू शकतो. आणि मग बघा यामध्ये पहिल्यांदा N म्हणजे काय बघा, स्मॉल n. इक्वेशन लिहून घेतलं का, I इक्वल टू
सी अपॉन NBA ब्रॅकेटमध्ये हे कॉन्स्टंट इंटू थिटा. थिटा मात्र व्हेरिएबल आहे. करंट बदलला की थिटा बदलतो. आता यात एन म्हणजे काय बघा, या कॉइल मध्ये आपण नंबर ऑफ टर्न्स टाकलेत कॉपर वायरचे, ते नंबर ऑफ टर्न्स म्हणजे एन. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं इंडक्शन, म्हणजे हे बाहेरचे एक्सटर्नल मॅग्नेट लावलेत का नाही, या मॅग्नेटचे मॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक फील्ड. ए म्हणजे या कॉइलचा एक टर्न जर तुम्ही घेतला तर त्याचा एरिया, त्या कॉइलचा एक टर्न जर तुम्ही घेतला तर त्याने किती एरिया ऑक्युपाय केलाय, तो एरिया म्हणजे या कॉइलचा एरिया म्हणा थोडक्यात. अशा पद्धतीने. आणि सी म्हणजे काय बघा, त्या सी ला या कॉइलचा गॅल्व्हॅनोमीटरचा कॉन्स्टंट म्हणतात. तो कशावर डिपेंड असतो, सस्पेंडेड असेल तर फॉस्फर ब्रॉन्झ वायरवर डिपेंड असतो, त्याच्या ट्विस्टवर डिपेंड असतो. आणि पायोटेड असेल तर ह्या स्प्रिंगा वापरलेत का नाही आपण, स्प्रिंगा, या स्प्रिंग्स वापरलेत आपण, या स्प्रिंगवर तो डिपेंड असतो. म्हणजे तुम्ही करंट पास केला, एक कॉइल ट्विस्ट होते, पण करंट ऑफ केला की त्या स्प्रिंगा त्याला ओरिजिनल पोझिशनला घेऊन येतात, म्हणजे रिस्टोरिंग फोर्स वापरतात या स्प्रिंगा. आणि मग जेवढं डिफ्लेक्शन तेवढंच रिस्टोरिंग, म्हणजे तेवढंच परत डिफ्लेक्शन, रिव्हर्स डिफ्लेक्शन म्हणून आपण त्याला. म्हणजे जेवढा टॉर्क डिफ्लेक्शन साठी वापर तेवढा रिव्हर्स टॉर्क या स्प्रिंगा वापरतात. मग ह्या स्प्रिंगा जेवढ्या सेन्सिटिव्ह तेवढा सी कमी, गॅल्व्हॅनोमीटर कॉन्स्टंट कमी, आणि तेवढा कमी करंट लागतो तुम्हाला याच्या डिफ्लेक्शन साठी. थोडा करंट पास झाला की लगेच डिफ्लेक्शन होत. पण त्या स्प्रिंगा जर अशा रफ असतील, रफ, कमी, लेस सेन्सिटिव्ह अशा स्वरूपाच्या असतील तर मग मात्र सी लार्ज, म्हणजे तुम्हाला थोडं डिफ्लेक्शन मिळवण्यासाठी लार्ज करंट वापरावं लागतं. हे लक्षात घ्या. ह्या सी त्या आतल्या अरेंजमेंटच्या, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरच्या असणाऱ्या अरेंजमेंटच्या असणाऱ्या स्प्रिंगावर डिपेंड असतो, म्हणून त्याला गॅल्व्हॅनोमीटर कॉन्स्टंट म्हणतात. आणि तो कॉन्स्टंट न्यूटन पर डिग्री, न्यूटन मीटर पर डिग्री, टॉर्क पर युनिट ट्विस्ट, टॉर्क पर युनिट ट्विस्ट अशा स्वरूपात तो मोजतात. मग डिग्री मध्ये असेल अँगल किंवा रॅडियन मध्ये असेल, व्हॉट एव्हर इट मे. आलं लक्षात. अशा पद्धतीनं हे त्याच्या वर्किंगचं इक्वेशन आहे. तुमच्या पुस्तकामध्ये नाही ते इक्वेशन तेवढं नोट डाऊन करायचं. अशा पद्धतीनं हा गॅल्व्हॅनोमीटर वर्क होतो. हा गॅल्व्हॅनोमीटर अशा पद्धतीनं वर्क होतो. आता थोडस आपण काय करूया, हे दोन डायग्राम तेवढे तुम्ही जर तिथं काढले आणि इक्वेशन तेवढं लिहिलं तर बरं होईल बरं का. काढलं असेलच मला वाटतंय. एक 2 मिनिटं तुम्हाला मी देतो हे डायग्राम काढण्यासाठी. तेवढे काढून घ्यायचे आणि हे इक्वेशन नोट डाऊन करायचं. नाही इक्वेशन बोर्ड नाही विचारणार, कोल्हापूर बोर्ड, पण तुमचं सीईटी बोर्ड, जेई बोर्ड, नीट बोर्ड तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात, म्हणून हे इक्वेशन महत्वाचं आहे. आलं लक्षात. आता या हे कन्स्ट्रक्शन परत एकदा सांगतोय बरं का. तुम्ही म्हणाल या आयर्न कोरचा काय उपयोगच सांगितला नाही. जर आयर्न कोर आपण बाजूला काढली आणि नुसती कॉइल पायोट केली आणि समजा यानं एवढं डिफ्लेक्शन दिलं तर तो पॉइंटर असा आसोलेट होतो का, तर या कॉइलमध्ये अशा पद्धतीचे हॅजिटेशन प्रोड्यूस होतात. ते बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड आणि आतलं मॅग्नेटिक फील्ड यांच्या इंटरॅक्शन. ती हॅजिटेशन टाळण्यासाठी आपण आयर्न कोर टाकली की त्या कॉइल बरोबर आयर्न कोर मूव्ह होते, आणि आयर्न कोर मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक्सटर्नल मूव्ह झाली की त्यामध्ये ईडी करंट नावाचा एक करंट प्रोड्यूस होतो, आणि तो करंट ते हॅजिटेशन टाळतो. एवढंच लक्षात ठेवा, हॅजिटेशन टाळतो म्हणजे आसोलेशन टाळतो. आणि मग तो फक्त असं डायरेक्ट डिफ्लेक्शन देतो. असं होणार नाही, झिरो डिफ्लेक्ट असं होणार नाही.
त्यासाठी ही आयर्न कोअर असते. आयर्न कोअर, त्याच्यावर कॉईल, कॉईलच्या वरच्या आणि खालच्या बाजूला सेन्सिटिव्ह स्प्रिंग्स पायोशनसाठी, आणि त्या स्प्रिंग्स त्या बॉक्सच्या आत बेस तयार केलं त्या बेसला. हे सगळं या कॅव्हिटी टाईप लॅमिनेटेड मॅग्नेटच्या कॅव्हिटीच्या सेंटरला, सर्क्युलर कॅव्हिटीच्या सेंटरला, त्याच्यावर पॉइंटर आणि वरच्या बाजूला कॅलिब्रेटेड स्केल, अशा पद्धतीने हे अरेंजमेंट आहे. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, या गॅल्व्हनोमीटरचा उपयोग आपल्याला करंट मेजर करण्यासाठी वापरायचा आहे. कधी कधी आपल्याला नुसता डिटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणून पण आपण वापरू शकतो. डिटेक्टिव्ह डिव्हाइस आपल्याला काय मोजायचं नाही, काय नाही, फक्त डिफ्लेक्शन किती आलं तेवढंच बघायचं आहे, थीटा, आणि मग कॅल्क्युलेशन करून करंट काढायचं. असं न करता डायरेक्ट आपल्याला या एमसीजी न करंटचं रिडिंगच दिलं पाहिजे डायरेक्ट. मग यासाठी आपल्याला हा गॅल्व्हनोमीटर एमीटर मध्ये कन्व्हर्ट करायचा. बघा आता, गॅल्व्हॅनोमीटर ॲज एमीटर. गॅल्व्हनोमीटर ॲज एमीटर. एमीटर म्हणजे the device which is used to measure the current is called emitter. आणि मग आपण असं म्हणूया, the device in which moving coil galvanometer MCG is used to measure the current is called emitter. अशी डेफिनेशन करूया त्याची. मग आता मगाचा आपला गॅल्व्हनोमीटर ज्याचा रेजिस्टन्स जी एवढा आहे, जी एवढा रेजिस्टन्स आहे, असा एक गॅल्व्हनोमीटर या ठिकाणी मी घेतला. आता या गॅल्व्हनोमीटरला रेजिस्टन्स असतो बरं का, कारण कॉईल आहे ना, कॉईल आहे, मटेरियल आहे, त्या पायोडेड स्प्रिंग आहेत, हे सगळ्यामुळे त्याचा एक रेजिस्टन्स तयार होतो, म्हणजे अपोज तयार होतो. जो करंट त्याला डिफ्लेक्ट करण्यासाठी जातोय त्याला थोडासा अपोज असतो. तो रेजिस्टन्स आपण जी म्हणूया. हा रेजिस्टन्स साधारण किती असतो, साधारण एक 70 ते 130, मग साधारण 100 धरूया आपण. 100 ओहम एवढा रेजिस्टन्स असतोच याला. त्याच्या आत बाहेर असेल म्हणजे 70 ते 130 किती असू शकेल, 100 ओहम धरूया. आता याला करंट मेजर करण्यासाठी वापरायचं. काय मेजर करण्यासाठी, करंट मेजर करण्यासाठी. मग करंट मेजर करण्यासाठी या गॅल्व्हनोमीटरला सिरीज मध्ये जोडतात. कसं जोडायचं, सिरीज मध्ये. समजा हा इकडे एक रेजिस्टर आहे, या रेजिस्टर R' आहे समजा, या रेजिस्टर R' मधून जाणारा करंट मेजर करायचा आहे. म्हणजे आपल्याला त्या गॅल्व्हनोमीटरला त्यातून जाणारा करंट मेजर करतोय, म्हणजे त्या गॅल्व्हनोमीटरला त्या R' सिरीज मध्ये जोडला पाहिजे. पुढे कुठल्या कनेक्शनला दिलं असेल ते कट करून मध्ये गॅल्व्हनोमीटर टाकून मग त्या कनेक्शनला आपल्याला दिलं पाहिजे. जोडता सिरीज मध्ये, मान्य. पण ज्यावेळी आपण सिरीज मध्ये जोडतो त्यावेळी या गॅल्व्हनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे जी, गॅल्व्हनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे जी, हा पण स्वतःचा अपोज त्या करंटला हे करतो. रेजिस्टन्स म्हणजे काय, अपोज टू करंट, अपोज टू फ्लो ऑफ चार्ज. म्हणजे हा पण त्या करंटला अपोज करतो. ज्या त्याला करंट मेजर करण्यासाठी वापरला, तो स्वतःच करंटला अपोज करतोय काही प्रमाणात. म्हणजे तो रिअल करंट मोजेल का, नाही, स्वतःचा अपोज करणार, मग त्यातला करंट अडवणार आणि राहिलेला करंट त्यातून पास होणार. हे अत्यंत महत्वाचं. दुसरी एक महत्वाची गोष्ट, हा गॅल्व्हनोमीटर सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे, बघितलंय मग कन्स्ट्रक्शन मध्ये आपण. समजा एखाद्या वेळेस या R' मधून हाय करंट जात असेल, R' मधून हाय करंट जात असेल, तो हाय करंट गॅल्व्हनोमीटर मध्ये येऊन गेला तर गॅल्व्हनोमीटर डॅमेज, कॉईल डॅमेज होऊ शकते. आलं लक्षात, कॉईल डॅमेज होऊ शकते.
म्हणजे डायरेक्ट असा गॅलव्हॅनोमीटर करंट मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला वापरता येत नाही. आणि मग हा गॅलव्हॅनोमीटर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं हा करंट मेजरमेंट साठी वापरावा लागतो, की जेणेकरून इफेक्टिव्ह करंट जास्त गेला पाहिजे, करंटला अडवलं नाही पाहिजे. बघा 3 गोष्टी आपण बघितल्या. हा करंटला अपोज पण करतोय आणि पुन्हा राहिलेला करंट त्यातून पास. मुळात हा सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे यातून जाणारा करंट स्मॉल पाहिजे. हाय करंट पास केला तो डॅमेज होऊ शकतो. अशा पद्धती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा जो इफेक्टिव्ह करंट आहे, तो इफेक्टिव्ह करंट जाण्याची कॅपॅसिटी स्वतःची जास्त पाहिजे. इट मस्ट हॅव अ ग्रेटर कॅपॅसिटी टू पास द इफेक्टिव्ह करंट थ्रू इट. अशा पद्धतीनं जास्त पाहिजे. आणि मग याला डायरेक्ट तुम्हाला करंट मेजरमेंट साठी वापरता येत नाही. मग काय करायचं बघा, हा जो गॅलव्हॅनोमीटर आहे जरा पुढे काढतो. हा गॅलव्हॅनोमीटर जी एवढ्या रेजिस्टन्सचा, या गॅलव्हॅनोमीटरच्या पॅरलल मध्ये एक अत्यंत लो, कमीत कमी रेजिस्टन्स पॅरलल मध्ये जोडायचं, जेणेकरून जास्तीत जास्त करंट या रेजिस्टर मधून गेला पाहिजे. या प्रोसेसला म्हणतात शंटिंग. काय म्हणतात या प्रोसेसला? शंटिंग असं म्हणतात. ते जंक्शनवर नाही का रेल्वेचे, एखाद्या रेल्वेचे मधले 4 डबे जर काढून ठेवायचे असतील तर ती रेल्वे सारखी पॅरलल फिरत बघा. एका रोवरून पॅरलल जातात, पुन्हा पुढचे डबे सोडवायचे, पुन्हा ती रेल्वे पाठीमागे येणार, पुन्हा पॅरलली मागे जाणार, पुन्हा तिकडे जाणार, ते राहिलेले डबे पुन्हा ते सोडवायचे, पुन्हा रेल्वे पुढे. अशा पद्धतीने तिथे शंटिंग चालू असतं बघा त्या डब्यांचं. तसं हा पॅरलल मध्ये जोडलाय म्हणून त्याला शंटिंग म्हणतात. मग शंट रेजिस्टन्स एस जोडलाय मी यामध्ये. शंट रेजिस्टन्स किती? एस एवढा रेजिस्टन्स जोडलाय. शंट आहे म्हणून एस म्हणतो. झाला बघा हा या गॅलव्हॅनोमीटरचा ॲमीटर. हा एवढा पार्ट म्हणजे या गॅलव्हॅनोमीटरचा झाला ॲमीटर. हा ॲमीटर झाला बघा. लक्षात आलं? आता हा शंट काय काय करतो बघा. शंटचं काम बघा. या शंट रेजिस्टन्स स्वतःची व्हॅल्यू सगळ्यात लो असते, अत्यंत लो असते. अगदी 0.04 0.4 अशा पद्धतीने त्याच्या व्हॅल्यूज असतात. ते काय तुम्हाला किती रेंजचा ॲमीटर तयार करायचा आहे, किंवा 0 to 100 मिली अँपिअरचा, 0 ते 500 मिली अँपिअरचा, 0 ते 1 अँपिअरचा, 0 ते 10 अँपिअरचा, अशा पद्धतीने कुठला ॲमीटर तयार करायचा आहे त्याच्यावर डिपेंड हा शंटची व्हॅल्यू असते. कशी ती पुढे बघायची आपल्याला. मग शंटची स्वतःची व्हॅल्यू लो असल्यामुळं बाहेरून येणारा जो करंट आहे तो या जंक्शनला आला की जास्तीत जास्त या शंट मधून जातो, त्याला मी IS म्हणतो. जास्तीत जास्त करंट या शंट मधून जातो आणि गॅलव्हॅनोमीटरच्या फुल स्केल डिफ्लेक्शन साठी जेवढा करंट लागतो तेवढाच, त्याला मी IG म्हणतो, तेवढाच करंट या गॅलव्हॅनोमीटर मधून जातो. आणि दुसरं काम म्हणजे जास्तीत जास्त करंट ड्रॉ करणे आणि गॅलव्हॅनोमीटरला डॅमेज पासून वाचवणे. दुसरं काम, या शंट रेजिस्टन्सला GR रेजिस्टन्स जी 100 आहे, GR रेजिस्टन्सच्या पॅरलल मध्ये जोडल्यामुळं टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स एकदम कमी होतो. आणि त्यामुळं रेजिस्टन्स कमी म्हणजे अपोज टू करंट कमी, म्हणजे मॅक्झिमम करंट पास होतो. अगदी स्मॉल राहतो नाही असं नाही, पण तो अगदी स्मॉल असतो म्हणजे मॅक्झिमम करंट पास होतो, म्हणजे रिअल करंट मोजायला तो मदत करतो. हे या शंटची वैशिष्ट्य आहेत, हे लक्षात घ्या. काय काय सांगितले बघा वैशिष्ट्य. लार्ज पार्ट ऑफ करंट त्याच्यातून पास झाल्यामुळं अल्टरनेट एक पाथ तयार होतो, त्यामुळं गॅलव्हॅनोमीटर डॅमेज पासून वाचला जातो. नंबर 2,
टू इन्क्रीज द रेंज ऑफ एमिटर, म्हणजे पॅरलल जोडल्यामुळं स्वतःचाच रेजिस्टन्स इतका कमी होतो, त्यामुळं मॅक्झिमम जास्तीत जास्त करंट जातो, म्हणजे रेंज इन्क्रीज झाली, जास्त करंट तो मोजतो. आणि त्याचबरोबर या पाथ मधला रेजिस्टन्स मिनिमम करणे, रेंज वाढवणे, तिसरा पाथ मिनिमम करणे, अशा पद्धतीने 2-3 कामं तो करतो शंट. आता बघा हा करंट कसा मोजतो. जो करंट मेजर करायचा आहे तो करंट आय आहे, इथून आत आला, इथून बाहेर गेला. इथं या जंक्शनला गॅल्व्हॅनोमीटर मधून त्याच्या फुल स्केल डिफ्लेक्शन साठी आयजी एवढा करंट जातोय, आणि राहिलेला सगळा मॅक्झिमम करंट हा आयएस म्हणजेच या शंट रेजिस्टन्स मधून जातोय, परत इथे एकत्र येतात, परत आय. मग हे दोघं पॅरलल असल्यामुळं मी असं इथं म्हणू शकतो की या गॅल्व्हॅनोमीटरच्या 2 टर्मिनल मध्ये, पी आणि क्यू या 2 टर्मिनल मध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स समजा व्हीजी आहे, गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स त्याला व्हीजी म्हणतो, आणि शंट रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स व्हीएस, दोन्ही एकच असणार आहेत, दे आर इक्वल. काय इक्वल? तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये करंट डिफरंट असतो, परंतु पोटेन्शियल डिफरन्स एकच असतो. त्या दोन टर्मिनल एकच आहेत रे, ह्याची 2 टर्मिनल आणि ह्याची 2 टर्मिनल एकच आहेत. झालं. मग आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स. मग या गॅल्व्हॅनोमीटर मधून जाणारा करंट आहे आयजी, आणि त्याचा रेजिस्टन्स आहे जी. या शंट मधून जाणारा करंट आहे आय एस, त्याचा रेजिस्टन्स आहे एस, आय एस इंटू एस. झालं. पण इथे एक आपल्याला माहित आहे, आय जी प्लस आय एस इक्वल टू आय, टोटल करंट. क्रिचॉफचा लॉ, करंट लॉ. इथं आय एवढा येतोय, आय जी आणि आय एस एवढा जातोय. म्हणजे याच्यावरून मी असं म्हणू शकतो सुरुवातीला की आय एस इक्वल टू आय मायनस आय जी. आय एस म्हणजे आय मायनस आय जी. तू व्हॅल्यू इथं टाकूया व्हॅल्यू इथं बघा. सो आय जी इन टू जी इक्वल टू आय मायनस आय जी इन टू एस, आणि या एस ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग याला इकडे घेतो, म्हणजे एस इक्वल टू बघा आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी. झालं बघा शंट रेजिस्टन्स साठी. मग समजा तुम्हाला एक 0 ते 10 एम्पियर मोजणारा, 10 एम्पियर पर्यंत करंट मोजणारा एमिटर तयार करायचा. 10 एम्पियर झाली आय ची व्हॅल्यू. बघा उदाहरण दाखल सांगतोय. आता आय जी म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरच्या फुल स्केल डिफ्लेक्शन साठी लागणारा करंट, त्याला आपण आय जी म्हणतो. तो किती असतो? साधारण 1 मिली एम्पियर ते जास्तीत जास्त 10 मिली एम्पियर. मिली एम्पियर म्हणतोय मी, म्हणजे आय जी 1 मिली एम्पियर टू 10 मिली एम्पियर ते तुम्हाला दिलेलं असतं किती लागतोय फुल स्केल डिफ्लेक्शन साठी, तो आय जी. आणि गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आपण मगाशी सांगितलं साधारण 70 ते 130, तो पण दिलेला असतो 100. ते इथं टाकले बघा, आय ची व्हॅल्यू 10, आय जी ची व्हॅल्यू 10 मिली एम्पियर आहे, म्हणजे 10 इंटू 10⁻³ म्हणजे 10⁻². या व्हॅल्यू टाकल्या, जी ची व्हॅल्यू 10⁻² म्हणजे 100. या व्हॅल्यू टाकल्या की तुम्हाला एक असा शंटची व्हॅल्यू मिळते की तेवढ्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स घेतला आणि त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज पॅरलल मध्ये टाकला, म्हणजे शंटिंग केलं की झाला बघा तुमचा 0 to 10 एम्पियर एवढा करंट मोजणारा एमिटर तयार झाला.
लक्षात आलं का? 0 to 10 चा ॲमीटर तयार झाला. आता हे झालं शंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, म्हणजेच ॲमीटरच्या कन्स्ट्रक्शन साठी लागणारा शंट कॅल्क्युलेट करण्यासाठी इक्वेशन. आता हा मॅक्झिमम करंट किती मोजतोय ते काढूया आपण. मग यात थोडस असं करू, यस ना आत मल्टिप्लाय करू, आय तेवढा बाजूला ठेवू, बाकीचं बाजूला घेऊ, आणि मग मॅक्झिमम करंट किती मेजर करतोय बघा. मग आय जी इंटू जी इक्वल टू आय इंटू एस मायनस आय जी इंटू एस. या आय जी इंटू एस ला इकडे घेतोय, आय जी इंटू जी प्लस आय जी इंटू एस इक्वल टू आय इंटू एस. मग यातून आय जी कॉमन काढला, सो आय जी इंटू जी प्लस एस इक्वल टू आय इंटू एस. या एस ला इकडे घेतो, म्हणजेच जी प्लस एस अपॉन एस, या ब्रॅकेट मध्ये आय जी ला घेतो बाजूला, इंटू आय इक्वल टू आय. बघा आय इक्वल टू जी प्लस एस अपॉन एस इंटू आय जी. अशा पद्धतीनं आपण मॅक्झिमम करंट मेजर करतो. आता हे कसं कॅल्क्युलेट केलंय ते तुमच्या लक्षात आलंय. फक्त हे इक्वेशन उलट करून, म्हणजे हे इकडे लिहितो आणि हे इकडे लिहितो, इथं लिहितो फक्त, म्हणजे मला जागा पाहिजे पुढं म्हणून. म्हणजे हा गॅलॉनोमीटर मॅक्झिमम करंट किती मेजर करतो, आय इक्वल टू जी प्लस एस अपॉन एस इंटू आय जी. एवढा मॅक्झिमम करंट तो काय करतो, मेजर करतो. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो जी प्लस एस अपॉन एस आहे याला म्हणतात एन फॅक्टर. एन फॅक्टर म्हणतात. मग हा एन म्हणजे हा करंट झाला आय इक्वल टू एन आय जी. म्हणजे लक्षात ठेवायचं, मॅक्झिमम करंट अपॉन गॅलॉनोमीटरच्या फुल स्केल डिफ्लेक्शन साठी लागणारा करंट. मॅक्झिमम करंट अपॉन गॅलॉनोमीटरच्या फुल स्केल डिफ्लेक्शन साठी लागणारा करंट म्हणजेच एन फॅक्टर. म्हणजेच एन फॅक्टर. हा एन फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. समजा आत्ता तुम्ही एक ॲमीटर तयार केलाय की बाबा तो अर्धा एम्पियर पर्यंत करंट, म्हणजे 500 मिली एम्पियर पर्यंतचा करंट मेजर करतो. ॲमीटरच आहे, सिरीज रेजिस्टन्स वगैरे टाकलाय, शंटिंग करून आपण 500चा ॲमीटर तयार केलाय, म्हणजे अर्ध्या एम्पियरचा. मला आता तो 10 एम्पियर साठी कन्वर्ट करायचं आहे. मग आतलं काय, आतलं शंट काढा, तो ना दुसरा कॅल्क्युलेट करू, तसं नाही करायचं. आहे त्यालाच आणखी एक शंट जोडायचा. तो शंट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही काय करणार बघा, पहिला आहे 500 मिली एम्पियरचा म्हणजे अर्ध्या एम्पियरचा, हा आहे 10 एम्पियरचा, 10 डिवायडेड बाय 1/2. अशा पद्धतीने एन फॅक्टर सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजेच I1 अपॉन I2 इक्वल टू I2 अपॉन I1 इक्वल टू एन असंही काढू शकता. कधी कधी ह्याची सेन्सिटिव्हिटी देतात, सेन्सिटिव्हिटी या गॅलॉनोमीटरची. मग आत्ता सेन्सिटिव्हिटी समजा SI1 आहे, करंट सेन्सिटिव्हिटी S1 आहे, SI1 म्हणूया, आणि नंतरची करंट सेन्सिटिव्हिटी आहे SI2. तर एन फॅक्टर करताना करंट सेन्सिटिव्हिटी सुद्धा वापरतात असे, SI1 अपॉन SI2. आता सेन्सिटिव्हिटी वगैरे कशी कॅल्क्युलेट करायची हे तुम्हाला नंतर मी इक्वेशन देणार आहे, तुम्हाला नाही आता या सिलेबस मध्ये. अशा पद्धतीनं सेन्सिटिव्हिटी वरून सुद्धा एन फॅक्टर काढता येत. आणि मग एन फॅक्टर काढला की शंट कसा काढायचा बघा, नवीन शंट S इक्वल टू जी अपॉन एन मायनस 1. इकडे बघा, जी अपॉन एन मायनस 1. गॅलॉनोमीटरचा रेजिस्टन्स म्हणजे ॲमीटरचा रेजिस्टन्स आता काय असेल तो, मग शंट जोडलाय, जी त्यात आहे, सगळा पॅरलल कॉम्बिनेशनचा जी आहे, डिवायडेड बाय एन फॅक्टर आपण कॅल्क्युलेट केलाय, त्या एन मधून 1 मायनस करायचा, त्यानं जी ला डिवाइड केलं की जी व्हॅल्यू येईल तेवढा शंट दुसरा एक घ्यायचा, आणि पहिला आहे तो आहेच, दुसरा एक पॅरलल त्याला जोडून टाकायचा. पहिला आहेच, दुसरा पॅरलल जोडून टाकायचा. झाला बघा
500 मिली अँपिअरचा म्हणजे अर्ध्या अँपिअरचा 10 अँपिअर साठी. म्हणजेच अशा पद्धतीनं तुम्हाला या शंटची व्हॅल्यू म्हणजे अॅमीटर एका रेंजचा आहे त्याला दुसऱ्या रेंजमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट मध्ये आपण परत शंट काढायचं. पहिला काढून दुसरा जोडायचं नाही, आहे त्याला जोडून टाकायचं. अशा पद्धतीनं आपण हा अॅमीटर यूज करू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे यूज ऑफ गॅलॉनोमीटर ऍज अ व्होल्ट मीटर. तो उद्या बघूया आपण, पुढच्या लेक्चरला बघूया आपण. आता हे लक्षात घ्या. लक्षात आल्या व्हॅल्यूज. काही कॅल्क्युलेशन पाहिजे असतील तर घ्या तुम्हाला लिहून. ओके बाय.